नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. रामायण आणि आधुनिक विज्ञान यांचा परस्परांशी काय संबंध आहे, म्हणजे रामायण जर आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काय काय दिसून येतं आणि त्या कुठल्या घटना कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघू शकतो. तर त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रामायणाचा असलेला काळ. जसं आपण सर्वांना माहिती आहे, रामायण हे त्रेतायुगामध्ये होऊन गेलेलं आहे. त्रेतायुगामध्ये राम हे होऊन गेलेले आहेत, परंतु आज काही आधुनिक सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत ज्याचा वापर करून आपण रामायणातल्या महत्त्वपूर्ण घटनांच्या तारखा काढू शकतो. त्यातलं एक सॉफ्टवेअर जे खूप कॉमनली वापरलं जातं ते म्हणजे प्लॅनेटोरियम नावाचा सॉफ्टवेअर आहे. तर ह्या प्लॅनेटोरियम नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये जर आपण काही गोष्टी टाकल्या तर त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की नेमक्या ह्या घटना कोणत्या तारखेला घडल्या असाव्यात. तर बघा, वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे की राम जन्म होत असताना रामाचा जन्म हा चैत्र महिन्यातल्या नवमीला झालेला आहे. म्हणजे रामनवमीला हा रामाचा जन्म झालेला आहे आणि त्या दिवशी ग्रह तारे नक्षत्र यांच्या काय स्थिती होती त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे. आणि ह्या जर नक्षत्रांच्या स्थिती वगैरे जर आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकल्या तर आपल्याला एक प्रोबेबल तारखा त्याच्या काढता येतात. तर त्या सॉफ्टवेअरनुसार म्हणजे प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअरनुसार राम जन्माची जी तारीख आहे ती साधारण 10 जानेवारी 5114 इसवी सन पूर्व, म्हणजे 7000 वर्षांपूर्वी रामायण घडून गेलं. आज 2022 चालू आहे, तर हे सुसंगत वाटतंय. त्यामुळं आणि चैत्र महिना त्यावेळेस कदाचित जानेवारी महिन्यामध्ये पडत असावा. त्यामुळे 10 जानेवारी 5114 बिफोर क्राइस्ट अशी रामजन्माची जी तारीख आहे ती आपल्याला काढता येते. आणि आपल्या सर्वांना माहिती की रामाचा जन्म हा त्या दिवशी दुपारी 12 वाजता झालेला आहे. तर त्यावेळेसची ही ग्रहतारांची आणि नक्षत्रांची स्थिती आहे आणि त्यावेळेसची ही तारीख आज आपल्याला काढता येऊ शकते. त्याच्यानंतर राम वनवासाला गेले असा सुद्धा उल्लेख आहे. तर राम हे वयाच्या 25व्या वर्षी वनवासाला गेलेले आहेत असं सुद्धा रामायणामध्ये ज्या काही घटना घडत गेलेल्या आहेत ह्या म्हणजे जन्मापासूनच्या पुढे, तर साधारण 25व्या वर्षी राम हे जे आहेत ते वनवासाला गेलेले आहेत. रामानी रावणाला साधारण वयाच्या 38व्या वर्षी हे मारलेलं आहे. आणि भरताचा जन्म सुद्धा 10 जानेवारी 5114 इसवी सन पूर्व असाच आहे. भरत हा रामापेक्षा साधारण 16 तास लहान होता. तर ही सुद्धा एक नवीन माहिती आपल्याला याच्या माध्यमातून कळू शकते. वनवासाची जी रामाची तारीख आहे ती 5 जानेवारी 5089 इसवी सन पूर्व अशी सांगता येते. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी राम हे जे आहेत ते वनवासाला गेलेले आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुष्पक विमान. म्हणजे आपणा सर्वांना माहिती की कुबेराकडे हे पुष्पक विमान होतं जे रावणाने नंतर हिसकून घेतलं. त्यानंतर रामायण झालं, राम रावण युद्ध झालं आणि नंतर राम ह्याच पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्येला वापस आलेले. ही एक कथा सर्वश्रुत आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा रावणाकडे इतरही अनेक विमानं होती आणि त्यातलं अजून एक विमान म्हणजे दंडू मोनारा, म्हणजे मोरासारखं दिसणारं विमान म्हणजे दंडू मोडणारा, हे एक सांगण्यात येतं. तसंच युद्धकांड जे आहे वाल्मिकी रामायणामध्ये त्यामध्ये सर्ग 20 यामध्ये एक उल्लेख केलेला आहे. ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं जातं की लंका जी आहे ती सर्व विमानांनी सुसज्ज आहे आणि जणू काही ही विष्णूची राजधानीच असल्यासारखी भासते आहे. असा जो उल्लेख आहे तो वाल्मिकी रामायणामध्ये युद्धकांडामध्ये सर्ग 20 मध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की रावणाकडे अनेक विमानं सुद्धा त्या काळी होती. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी सांगता येऊ शकते, रावणाकडे अनेक आधुनिक उपकरणं सुद्धा होती. म्हणजे जेटपॅक सुद्धा रावणाकडे होतं. जेटपॅक हे हवेमध्ये उडण्यासाठी म्हणजे जसं आपण सॅक अडकवतो त्या पद्धतीने हे जेटपॅक हे लागून त्यातनं धूर निघतो आणि नंतर माणूस उडू शकतो. तर असं जेटपॅक लावलेल्या रावणाचे काही शिल्प आपल्याला वेरूळच्या लेण्यांमध्ये बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर नीट बघितलं तर जेटपॅक असल्याचं दिसून येईल त्या लेण्यांमध्ये. तर हे एक पुढचं असलेलं एक आधुनिक विज्ञानाशी निगडीत असलेली एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे संजीवनी.
आता आपणा सर्वांना जसं माहिती आहे की राम रावण युद्धामध्ये लक्ष्मणाला बाण लागला होता आणि लक्ष्मण हा जो आहे तो मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला होता आणि रामही घाबरले होते की लवकरात लवकर उपचार केला गेला पाहिजे. परंतु संजीवनी बुटी आणायला हे हनुमानाला पाठवलं जातं. मग हनुमान गेल्यानंतर आता ही संजीवनी बुटी जी आहे त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत, ज्यामध्ये मृत संजीवनी, विशाल्य करणी, संधान करणी आणि सवर्ण्य करणी असे संजीवनीचे प्रकार आहेत. त्यातली मृत संजीवनी नेमकी ही हनुमान ओळखू शकत नाही आणि नंतर द्रोणगिरी पर्वत उचलून हनुमान हा लंकेला आलेला आहे असं आपल्या सर्वांना माहिती. परंतु ही संजीवनी म्हणजे नेमकी कोणती, आजच्या काळामध्ये ह्या संजीवनीचा काय संदर्भ आहे किंवा कुठल्या वनस्पती आहेत, तर 3 वनस्पतींवरती संशोधन करण्यात आलेलं आहे. पहिलं म्हणजे सिल्जिनेला ब्रायोप्टेरिस, दुसरं म्हणजे डेस्मोट्रायकम फिब्रिएटम आणि तिसरं म्हणजे रॅडिओला नावाची वनस्पती. तर ह्या 3 वनस्पती ज्या आहेत ते सांगण्यात येतं की ह्या संजीवनी आहेत. त्यातल्या त्यात सिल्जिनेला ब्रायोप्टेरिस ही संजीवनी बुटी आहे असं सांगण्यात येतं. आता हे जे आहे ते वैज्ञानिक नाव आहे या झाडाचं असलेलं आणि हे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हे सापडतं सिल्जिनेला. आणि याच्या ज्या म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे औषधी याच्यातले गुणधर्म जे आहेत, ज्यामुळे तुम्हाला उष्माघातापासून बचाव होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्त्रियांचे जे रोग असतात त्याच्यामध्ये तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं, असे ह्याचे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, औषधी गुणधर्म आहेत. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की संजीवनी नावाची काहीतरी गोष्ट आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ते म्हणजे रामाकडे धनुष्यबाण होता असं आपल्याला सांगण्यात येतं. परंतु रामाकडे त्या धनुष्याचे काही वेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पुलबॅक बोज असं म्हटलं जातं. पुलबॅक बोज म्हणजे काय, तर जो धनुष्य असतो त्या धनुष्याला वरती आणि खाली चाक असतात, जेणेकरून त्या धनुष्याला मेकॅनिक्स म्हणजे यंत्र वापरलेले आहेत आणि यंत्र वापरून ते धनुष्य जे राम मारणार आहेत ते दूरपर्यंत जाऊ शकतं. आणि असे पण काही पुरावे आजकाल संशोधनामध्ये सापडलेले आहेत की त्या म्हणजे दूरचं दिसावं ह्यासाठी भिंग म्हणजे साईट सुद्धा अशा धनुष्यांवरती लावलं गेलेलं होतं. आजकाल कंपाऊंड बोज सुद्धा वापरण्यात येतात. आता हे कंपाऊंड बोज जे आहे ते साधारण 50-60 वर्षापूर्वी डिस्कवर झालेले आहेत अमेरिकेमध्ये. परंतु त्या काळी म्हणजे 7000 वर्षांपूर्वी सुद्धा रामाकडं असे आधुनिक धनुष्यबाण होते आणि त्याच्यातून नुसते बाणच नाही तर एक्सप्लोजिव्ह म्हणजे दारुगोळा भरलेले बाण हे राम सोडत होते असं पण काही ठिकाणी संशोधन झालेलं आहे. म्हणजे ते दारुगोळा भरलेले बाण म्हणजेच मिसाईल्स हे प्रभू श्रीराम वापरत होते असं पण काही ठिकाणी संशोधन झालेलं आहे. तर ही एक नवीन माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे म्हणजे लंकेमध्ये रावणाकडं काही हेलिपॅड्स किंवा विमानतळं सुद्धा होती. तर त्या विमानतळांची नावं जी आहेत ते आज लंकेमध्ये जे वापरले जातात, गुरुलोपोथा, तोतुपोला कंदा, वारियापोला, उसानगोडा हे असे आजची नाव आहेत. आणि आजही लंकेमध्ये ह्या विमानतळांना रावणाची विमानतळ होतं असं ही सगळी होती असं सांगण्यात येतं. त्याच्यामुळे बघा ही एक आश्चर्यकारक माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर नळ आणि नीळ हे 2 जण होते आणि यांनीच रामसेतू बांधलेला होता. म्हणजे नळ आणि नीळ ह्यांना स्थापत्यशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं, ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं त्यांना चांगलं ज्ञान होतं. आणि आजही जर तामिळनाडूमध्ये किंवा रामेश्वरमच्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तरंगणारे दगड तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या तरंगणाऱ्या दगडाच्या पाठीमागचं वैज्ञानिक रहस्य काय आहे हे अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाहीये. तसंच त्याच्या पुढचं एक आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नासाने सुद्धा आज हे मान्य केलेले आहे की भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान साधारण 30 किलोमीटरचा ॲडम्स ब्रिज आहे आणि तो सॅटेलाइटवरून स्पष्ट दिसून येतो असं सुद्धा नासाने मान्य केलेलं आहे. तर हे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून असलेलं पुढची घटना आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आता रामाकडे ही अनेक अस्त्र होती. ही अस्त्र म्हणजे काय तर आधुनिक वेपन्स ज्याला वेपनरीज किंवा वेपन्स ज्याला आपण म्हणतो, तर रामाकडे ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, वरुणास्त्र, मानवास्त्र अशी अनेक अस्त्र होती.
म्हणजे काय, ही टेक्नॉलॉजी जी होती ती प्रभू श्रीरामांकडे होती असं पण संशोधन झालेलं आहे. म्हणजे जसं आज आपल्याकडे सांगण्यात येतं बघा की विमानातून काही केमिकल सोडले त्या ढगांवरती तर ढगातून पाऊस पडतो वगैरे, असे काही गोष्टी ज्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो, तर तसे साधारण तत्सम अस्त्र जे आहेत ते प्रभू श्रीरामांकडे होते. आणि ब्रह्मास्त्राची तुलना तर बरेच आर्टिकल्समध्ये न्यूक्लिअर म्हणजे अणुबॉम्बशी केलेली तुलना आहे. तर असे नक्कीच अनेक नवनवीन गोष्टी आधुनिक विज्ञानाशी निगडीत असलेल्या गोष्टी आपल्याला रामायणामध्ये सापडतात. पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे कुशाचा जन्म. जसं आपल्या सर्वांना माहिती, लव आणि कुश हे रामाचे 2 मुलं होते. लव झाला होता असं सांगण्यात येतं सीतेला, आणि तो लव खेळता खेळता कुठेतरी अदृश्य झाला. त्याच्यानंतर मग त्या ऋषींनी ह्या लवाचा एक क्लोन तयार केला आणि त्याला कुश असं नाव दिलं. म्हणजे गवताच्या काडीपासून हा क्लोन तयार केला असं सांगण्यात येतं. आणि बघा, म्हणजे क्लोन टेक्नॉलॉजी तेव्हा वापरता येत होती का सर्वांना, याच्यावरून असलेलं हे पुढची महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परलोकामध्ये प्रवास करणे किंवा टाइम ट्रॅव्हलचे सुद्धा काही संकल्पना आधुनिक रामायणामध्ये आपल्याला सापडतात. परलोकामध्ये प्रवास करणे म्हणजे काय, तर मुचुकुंद जे आहेत ते रामाचे पूर्वज होते. आणि हे रामाचे पूर्वज सुर असुर संग्रामामध्ये देवांच्या बाजूने लढत होते. तर आणि ह्या युद्धामध्ये ते भरपूर थकले आणि नंतर मग ते म्हणजे युद्धानंतर पुन्हा पृथ्वीवर आले. इंद्राने तेव्हा त्यांना वरदान दिलं होते की बाबा झोपा, तुम्ही भरपूर झोपू शकता, तसं त्यांनी मागितलं होतं. आणि त्या वरदानाप्रमाणे ते पृथ्वीवर येऊन झोपले. आणि नंतर मग काळ यवन आल्यानंतर श्रीकृष्णाने मुचुकुंदाच्या हातून काळ यवनाला मारले होतं. झोप मोडल्यानंतर जो कोणी माझ्यासमोर असेल तो भस्मासात होईल असं सुद्धा मुचुकुंदांना सांगितलेलं होतं. तर बघा, हे रामाचे पूर्वज आहेत आणि रामाचे पूर्वज असून सुद्धा ते श्रीकृष्णाच्या काळापर्यंत जिवंत आहेत. म्हणजे टाइम ट्रॅव्हलचे बऱ्याच गोष्टी याच्यातून सांगण्यात येतं. तेव्हा इंद्राने सांगितलं होतं की जरी तुम्ही सुरासुर संग्रामामध्ये वरती आहेत तरी पृथ्वीवरती मात्र अनेक शेकडो हजारो वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून टाइम ट्रॅव्हलची कन्सेप्ट आपल्याला सांगता येऊ शकते. तसंच दशरथ जो होता, ते दशरथ जे रामाचे वडील होते, ते सुद्धा सुर असुर संग्रामामध्ये देवांच्या बाजूने लढत होते, परलोकामध्ये प्रवास करत होते, याचे असलेले काही पुरावे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे भारद्वाज ऋषी. आता भारद्वाज ऋषी जे आहेत ते सप्त ऋषींपैकी एक आहे. आणि भारद्वाज ऋषी यांना म्हणजे त्या काळातले एरोनॉटिकल इंजिनियर तुम्ही म्हणू शकता. भारद्वाज ऋषींनी यंत्र सर्वस्व असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याचा नंतर पुढे चालून एक्सटेंडेड व्हर्शन त्या पुस्तकाचं ब्रह्ममुनींनी विमानशास्त्र असं पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 120 पेक्षा जास्त प्रकार जे आहेत ते विमानाचे सांगण्यात आलेले आहेत. हे भारद्वाज ऋषींनी अगोदरच विमानांचे प्रकार हे सांगितलेले आहेत. म्हणजे रामाच्या काळामध्ये भारद्वाज ऋषी होते, म्हणजे तेव्हा ही जी आधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे, विमानांची टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरण्यात येत होती का, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढची माहिती ती म्हणजे हनुमान. आता जेव्हा लक्ष्मणाला बाण लागलेला आणि लक्ष्मण राम रावणाच्या युद्धाच्या वेळी लंकेमध्ये मूर्छित पडलेला आहे, तेव्हा हनुमानानी संजीवनी बुटी हिमालयामधून आणलेली आहे. वास्तविक पाहता अंतर आज जर आपण बघितलं तर लंका आणि ते हिमालय पर्वत भरपूर अंतर आहे. मग ह्या वेळेस हनुमानाची गती काय असावी याच्यावर काही लोकांनी संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाप्रमाणे हनुमानाची जी गती होती ती 2400 किलोमीटर प्रति तास अशी होती. म्हणजे एखाद्या जेट विमानाच्या गतीप्रमाणे हनुमानाची गती होती. एवढ्या स्पीडनं हनुमान लंकेपासून हिमालयामध्ये गेला. तिथं एका असुराशी त्याचं युद्धही झालेलं आहे आणि नंतर मग संजीवनी बोटी घेऊन पुन्हा हनुमान वेळेमध्ये लंकेला पोहोचलेला आहे. तर त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढची माहिती ते म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरचा असलेला रामायणामध्ये असलेला उल्लेख. आता बघा, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, आज आपण जे पृथ्वीच्या लगत जे वातावरणाचे वेगवेगळे स्तर असतात, तर पृथ्वीच्या लगत जे आहेत त्या पृथ्वीच्या लगतच्या स्तराच्या अगदी वरचा स्तर जो आहे वातावरणाचा त्याला स्ट्रॅटोस्फिअर असं म्हणतात. या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन जो आहे आज आपला, तो ओझोन ह्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे. आणि रामायणामध्ये जेव्हा रावण सीतेला घेऊन चाललेला होता तेव्हा जटायू आणि संपाती हे दोघं भाऊ होते. ह्या दोघांनीही रावणाला अडवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ते पाठलाग करत करत किंवा कुठे आहे हे शोधत शोधत पार स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत गेले होते. स्ट्रॅटोस्फिअर हे पृथ्वी तलापासून साधारण 15 किलोमीटर उंच येते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सूर्य आणि पृथ्वी हे तिथून त्यांना दोघांना सारखे दिसायला लागले, सारखे गोल दिसत होते. मग आज जरी आपण स्ट्रॅटोस्फिअरमध्ये
मध्ये गेलो तरी पृथ्वी आणि सूर्य हे आपल्याला सारखेच गोल दिसायला लागतात. तर मग ते संपाती आणि जटायू हे स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत पोहोचलेले होते का? जर आज आपण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचलो तर आपल्याला मळमळणे, गुदमरणे किंवा तत्सम अशा गोष्टी जाणवायला लागतात, लक्षणं जाणवायला लागतात. तर तशीच लक्षणं जटायू आणि संपाती यांना जाणवलेली होते असा आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख मिळतो. जर डिटेल सांगायचं झालं तर किष्किंधा कांड सर्ग 61 मध्ये हे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आणखीन एक तर्क काही शास्त्रज्ञांनी लावलेला आहे की म्हणजे संपाती आणि जटायू होते बघा. संपाती आणि म्हणजे जटायू पण जखमी झालेला होता आणि संपाती सुद्धा जखमी झालेला होता. आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर त्यांना म्हणजे त्यांच्याकडे फ्लाइंग मशीन्स होत्या आणि काही वेळानंतर त्यांना नवीन पंख आले असा वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मग हे नवीन पंख आले म्हणजे त्यांच्याकडे काही फ्लाइंग मशीन्स होत्या का, असा पण एक आपल्याला तर्क लावता येऊ शकतो. तर हे त्याच्याशी असलेलं म्हणजे आधुनिक विज्ञानाशी निगडीत असलेली पुढची माहिती आहे. त्याच्यानंतर रामायणामध्ये ब्रश, कंगवा, आरसा, काजळ यांचा सुद्धा आपल्याला उल्लेख आहे. ब्रश म्हणजे टूथब्रशचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे जेव्हा राम वनवासाला निघालेले आहेत तेव्हा भरत हा उशिरा आलेला आहे आणि नंतर भरताला कळालेलं की राम वनवासाला गेलेले. मग रामाचा पाठलाग करत करत भरत सुद्धा गेलेला आहेत आणि चित्रकूटमध्ये ह्या दोघांची भेट झालेली आहे असं आपल्याला माहिती आहे. परंतु भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये सुद्धा भरत जाताना गेलेला होता आणि भरत जो गेलेला होता तेव्हा भरत आल्यानंतर भारद्वाज ऋषींनी त्यांची राहण्याची, भरत आणि त्याच्या सैन्य या सगळ्यांची राहण्याची, खाण्याची सोय ही भारद्वाज ऋषींनी केलेली होती. आणि त्या भारद्वाज ऋषींनी त्यांना हे सगळं दिलेलं आहे म्हणजे टूथब्रश, कंगवा, आरसा, काजळ हे सगळं दिलेलं आहे असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. त्याला काही वेगळी संस्कृत नाव आहेत परंतु हे टूथब्रश, कंगवा, आरसा, काच याच्याशीच निगडीत आहे. अयोध्याकांड मध्ये सर्ग 80 मध्ये याचा आपल्याला उल्लेख मिळतो. त्याच्यानंतर आणखीन एक उल्लेख आहे ते म्हणजे जेव्हा भरत हे रामाला भेटायला गेलेले आहेत तेव्हा काय काय दिसलेलं याचं सुद्धा काही वर्णन आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये सापडतात. तर त्या वर्णनांप्रमाणे भरताकडे सिव्हिल इंजिनियर्स होते, अनेक आधुनिक यंत्र होती जे रस्ते बांधण्यासाठी उपयुक्त ठरत होते असे सुद्धा आपल्याला काही उल्लेख सापडतात. तर त्याच्यामध्ये जर थोडं डिटेल बघितलं आपण तर याच्यामध्ये जर आपण थोडं डिटेल बघितलं तर नरेंद्र मार्ग असा नरेंद्र मार्गाचा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. लोक काम करत आहेत असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. यंत्र वापरले जात आहेत. अयोध्या ते गंगा हे महामार्गाचं जे बांधकाम आहे, जे कन्स्ट्रक्शन आहे हे तेव्हा चालू होतं असं वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. आणि यंत्र, सिव्हिल इंजिनियर्स काम करतात असे सगळे उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये निश्चितच सापडतात. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असलेलं अंतर. जर आपण हनुमान चालिसा बघितली तर त्याच्यामध्ये एक छोटंसं वाक्य येतं, युग सहस्त्र योजन पर भानु. म्हणजे लहानपणी जेव्हा हनुमान सूर्याला गिळायला गेलेला होता एक खेळणं समजून, तर त्याचा उल्लेख आपल्याला हनुमान चालिसामध्ये मिळतो. युग सहस्त्र योजन पर भानु, भानु म्हणजे सूर्य. तर एक युग म्हणजे साधारण 12,000 वर्ष. त्याच्यानंतर सहस्त्र म्हणजे 1000, योजन म्हणजे साधारण 8 माइल्स. जर हे आपण टोटल मारून गुणाकार करत करत टोटल कॅल्क्युलेट केलं तर साधारण 9,60,00,000 माइल्स एवढं अंतर येते. म्हणजे ह्याला दीडपट जर आपण केलं तर साधारण 15 कोटी किलोमीटर हे साधारण आजचं पृथ्वी आणि सूर्यामधलं असलेलं अंतर आहे. तर हे अगोदरच हे कसं काय कळलेलं आहे की सूर्य पृथ्वीपासून इतका लांब आहे. आधुनिक विज्ञानाचा जरी वापर केला आपण तरी साधारण तेवढेच किलोमीटर्स आपल्याला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये दिसून येतात. तर हे कसं झालं. त्याच्यानंतर आणखीन एक आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर जेव्हा माता सीता सापडत नाहीयेत तेव्हा सुग्रीवाने आपलं सैन्य 4 दिशांना पाठवलेलं आहे असा एक आपल्याला उल्लेख मिळतो. मग ते कुठं कुठं पाठवलेलं आहे तर त्याच्यामध्ये जर आपण वाल्मिकी रामायण बघितलं तर जपानला तेव्हा अनिलोद्धित असं म्हटलेलं आहे रामायणामध्ये. तर अनिलोद्धित म्हणजे जपान, अनिल म्हणजे विंड आणि इम्प्युडेंट म्हणजे धित म्हणजे जिथं भरपूर वारा आहे किंवा हे आहे त्या पद्धतीचा तो असलेला प्रदेश म्हणजे आजचा हा जपान आहे असा उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये मिळतो. तसंच एक श्लोक सुद्धा आहे, तीक्ष्ण चूडाहा च हेमाभाहा
प्रियदर्शना म्हणजे असे लोक जे तीक्ष्ण टोकाचे टोप घालतात किंवा मुकुट घालतात. हे तीक्ष्ण टोकाचे टोप किंवा मुकुट हे आज जर आपण बघितलं तर ब्रह्मदेश, थायलंड ह्या भागामध्ये हे लोक घालतात आणि ह्या भागामध्ये सुद्धा सुग्रीवानी आपले लोक पाठवलेले होते. याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांना सुद्धा पाठवलेलं आहे सुग्रीवानी आपल्या सेनेला सीता मातेला शोधण्यासाठी, असे सुद्धा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये मिळतात. म्हणजे त्याच्यावरून आपण हे तर्क बांधू शकतो की हा हे म्हणजे ऑस्ट्रेलिया या प्रकारे. त्याच्यानंतर पुढचं काही वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी दिसून येतात. म्हणजे कुंभकर्ण हा भरपूर झोपत होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग कुंभकर्णाला असलेला आजार कुठला होता तर क्लेन लेविन सिंड्रोम हा भरपूर झोपण्याचा आजार कुंभकर्णाला होता का. त्याच्यानंतर हायपोथॅलेमिक ओबेसिटी, कुंभकर्ण हा भरपूर जाडजूड धष्टपुष्ट होता. मग त्याचा एक आजच्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हायपोथॅलेमिक ओबेसिटी ही कुंभकर्णाला होती का. त्याच्यानंतर जेव्हा राम लंकेला गेलेले आहेत तेव्हा सीतेचा डावा हात, डावा डोळा आणि पाय हे धडधडणे किंवा फडफडणे असं होते, तेव्हा होत होतं सीतेला, असा एक उल्लेख आपल्याला रामायणामध्ये मिळतो. तर मग हे जे आहे हे कशामुळे होतं, ह्याला मेटाबॉलिक न्यूरोपॅथी आजच्या काळामध्ये म्हणतात. आणि मेटाबॉलिक न्यूरोपॅथी जी आहे ती खूप दिवस तुम्ही माल न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही जेव्हा काही खात पित नाही तेव्हा मग हे सगळे असे उणिवा भासायला लागतात आणि तेव्हा मग हे अशी लक्षणं दिसायला लागतात. तर हा सुद्धा एक आपल्याला आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातून आपल्याला हे बघता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे शूर्पणखा. आता शूर्पणखा जेव्हा रामाला लक्ष्मणाला भेटायला गेलेली आहे तेव्हा रामायणामध्ये काही उल्लेख आहे की तिचा आवाज हा थोडासा वेगळा होता, तिची नजर थोडीशी लज्जास्पद होती, त्याच्यानंतर लाल आणि विस्कटलेले केस हे तिचे होते आणि तिचा आवाज जो आहे तो घोगरा होता. मग याच्यावरून जर बघितलं आधुनिक वैद्यकीय शास्त्राप्रमाणे जर आपण बघितलं तर हे हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्लँडमध्ये जेव्हा कमी हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्याच्यामुळे किंवा मिक्सेडेमाचे हे साधारण लक्षण आहे किंवा कुशिंग सिंड्रोम मध्ये सुद्धा साधारण म्हणजे ग्रंथीशी निगडीत असलेला हा एक आजार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे असे साधारण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग शूर्पणखेला हे आजार होते का याच्यावरून आपल्याला ह्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येऊ शकतं. आपण सर्वांना माहिती, पुढची जी माहिती ती म्हणजे राम जेव्हा वनवासाला गेलेले तेव्हा दशरथ हे म्हणजे खूप पुत्र वियोगाने व्याकुळ होऊन मृत पावलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जर वैद्यकीय भाषेतून आपण बघितलं तर त्याला स्ट्रेस इंड्युस्ड कार्डिओमायोपॅथी असं म्हटलं जातं. म्हणजे स्ट्रेस इंड्युस्ड कार्डिओमायोपॅथी म्हणजे हे फिजिकल किंवा इमोशनल गोष्टींमुळे सुद्धा होऊ शकते. आणि हा रामाचा विरह जेव्हा दशरथाला सहन झाला नाही तेव्हा हे दशरथाला स्ट्रेस इंड्युस्ड कार्डिओमायोपॅथी झालं. हे सुद्धा आपल्याला म्हणजे हे होतं का ह्याच्यावरून आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतं. तसंच पुढचं पात्र जे आहे रामायणामध्ये ते म्हणजे मंथरा जी आहे ती ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार तिला होता का, थोरॅसिक स्पायनल फ्रॅक्चर असलेली कदाचित मंथरा ही जगातली पहिली केस होती का डॉक्युमेंट झालेली. तर याच्यावरून आपल्याला हे बघायला मिळतं. तर ह्या सगळ्या होत्या रामायण आणि आधुनिक विज्ञान ह्यांचा परस्पर संबंध सांगणाऱ्या काही गोष्टी, काही घटना आणि काही नवीन माहिती. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.